बघा ऊन किती लागतोय, भरपूर असं ऊन लागतोय, खूप कडक ऊन आहे बघा. आणि आम्ही कुठे चालले तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मी चालले संभवला आणायला शाळेत. 12 वाजता सोडलं, आता 2:50ला आणायला चालले बघा. बघा पिलूला घेतले हातात आणि चालले. कोणाकडे ठेवायचं, आजकाल माणसं 2 मिनटं ठेवायला तयार नाहीत, माहिती आहे का. माणसाला माणुसकी म्हणून राहिली नाही आहे. हम्मा बसली, हात नुसतं कळून येतो मित्रांनो, कारण की पिल्लू आता काही लहान राहिली नाही आहे, पिल्लू आता मोठी झाली आहे, त्यामुळे आता जमत नाही आहे बघा. हो, छत्री पकडायला जमत पण नाही आहे मला. आणि ही आता मेन म्हणजे हात दुखतोय माझा एवढा, खूपच हात दुखतोय, तोच हात दुखतोय, त्याच हातात पिल्लूला घेतले, दम पण लागले मला. दिसले ना, चालवण्यासारखं पण नाही बघा, कारण की ऊनच एवढं लागतोय ना, तर चालवू पण शकत नाही तिला आम्ही उन्हातून, माहिती आहे का. दोन मिनटं कोण घेत नाही, ठेवत नाहीत 2 मिनटं. छत्री पण बसा नाही हातात, ही हलवते ना छत्री बघा, छत्री हलवते, छत्री पकडू नको तो बघा, छत्री पकडला तर इकडून तिकडून हलवते, छत्री पण नीट पकडता येई नाही मला, सारखी इकडून तिकडून छत्री हलवते. दम पण एवढं लागलं आहे काय सांगू तुम्हाला. हायवे आलाय, रस्ता क्रॉस करते आणि मला ना तरी रिकामा झालं तरी दम लागते. ते हिला घेऊन चालल्यावरती अजून दम लागतो मला, अजून त्रास होत असते. कोणाला म्हणतं ना 5 मिनटं घ्या म्हणून बघा म्हणून, तर कोण घेत नाही बघा, बघतच नाही. तर बघा चल जरा चालत लयच त्रास व्हायला लागला बघा. उचलले तिला, उतरली आता. पोर तरी किती चालणार रस्त्याने, तिला तरी किती सांगू चाल म्हणून. चल सकाळी पण म्हटलं घरमालकीला 12 वाजता घ्या म्हणून, जरा बघा 5 मिनटं ती बसते बरं का. बघितलं ना तिला तर ती बसत असते. लय अवघड आहे बघा माझं, एवढे हाल चाललेत ना तुम्हाला काय सांगू. माझी एवढी परिस्थिती बेकार आहे ना, लय म्हणजे लय बेकार, माहिती आहे का. देव करो अशी कुणाची परिस्थिती देऊ नये. पिलू इकडे ये, ह्या साईडला ये. अगं गाडी बिडी बघ की, तुला काही समजतं का नाही. हा पकड बघा. आता तिला घेतले चालत चालत, आता छत्री हातात. एवढे बेकार दिवस आहेत, कारण की व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पण समजू दे, तुम्हाला पण सगळ्या गोष्टी खोट्या वाटतात. दुपारी घर मालकीला म्हटलं 12 वाजता 5 मिनटं, फक्त मी 5 मिनटात येते जरा सोडून म्हटलं, तर नको माझं काम आहे. ठीक आहे बाबा, आपण काय कोणावर जबरदस्ती करू शकत नाही, बरोबर ना. आपले लेकरं आहेत म्हटलं, आपण काही दुसऱ्यांच्या जीवावर जन्माला घातलेले नाही आहेत. मग तिथून मी आले पुढे जरा दुकानापाशी, त्या हिला खायला दिलं. हिला 10 रुपयाची फ्रुटी घेतली, संभवला 10 रुपयाची फ्रुटी घेतली. नंतर काकीने म्हटलं हिला इथं बसवत आहे का 2 मिनटं. मी आलेच लगेच ह्याला सोडून, त्या म्हटलं बसू दे म्हणून. त्यांचा पण सुवाळ आता सू, नाहीतर नाही त्यांच्या मनात असं तर बसवत, नाहीतर त्या पण बसवत नसतात, असं आहे. त्यांनी बसवलं, आले लगेच सोडून, कारण की दुपारची 12वीची शाळा, परत 2-2:30 वाजता आणायला जायचं, 2:45 वाजता. कसं करायचं सांगा बरं. जाय झोप नाही काय, एक तर लेकरांचं पण नुसतं हाल दोघांचं पण लय वैताग आलाय. म्हणून मला इथं राहायचंच नाही आहे गावाला. शहरा ठिकाणी सगळं आहे जवळ,
हे जीवाचे माझे हाल नसू झालेत. कोणाला सांगण्यासारखं पण नाही बाबा घेऊन या म्हणून येताना. असे दिवस बेकार कोणाचे असे येऊ नये. तर चला मित्रांनो, बाय बाय. नंतर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. हिला जरा उचलून घेते आता. चालते उन्हातनं, चालवाय पण नको वाटतं एवढ्याशा लेकराला. मला पण दम लागतो, काय करू सांगा. मला इथं चाललं की दम लागतो. तर चला बाय बाय सगळ्यांना.